एसआयआर प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेत. एसआयआर प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती आपण देणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. मतदाराची 3 वेळा खात्री पटवून घेणं हे बीएलओचं काम आहे. त्यासाठी बीएलओने 3 वेळा मतदाराच्या घरी गेलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान बीएलओ भाजपच्या कार्यालयात बसतात असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. तसंच 1,80,00,000 लोकांचा सर्वे अद्याप बाकी असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला असून एसआयआर प्रक्रियेबाबत सरकार आणि प्रशासनाने पारदर्शकता ठेवावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. सॉफ्टवेअर बद्दलची माहिती तुम्हाला मी प्रेझेंटेशन मध्ये तिथं देईलच. सॉफ्टवेअर हे त्यांचं अंतर्गत सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये आपल्या विचाराची लोक जे मतदार यादीमध्ये आहेत, जे संदिग्ध आहेत ते आणि जे विरोधकाची लोक आहेत, आणि मग त्याच्याच बरोबर बीएलओचा उपयोग करून टेबल सर्वे. खरं तर बीएलओनी काय केलं पाहिजे, त्या मतदाराच्या घरी गेलं पाहिजे, 3दा घरी गेलं पाहिजे क्रॉस व्हेरिफिकेशन साठी. पण असं दिसतंय की बीएलओ जो अधिकारी आहे सरकारचा, तो कोणाच्याच घरी त्या ठिकाणी जात नाही. बऱ्याच ठिकाणी जात नाही, ठराविक ठिकाणी ते जात असतील जे चांगले बीएलओ आहे. टेबल सर्वे करतात. टेबल सर्वे म्हणजे एकाच ठिकाणी बसून त्यांना भाजपचे कार्यकर्ते आणि काही राजकीय कार्यकर्ते जी माहिती तिथं देत आहेत ती बसल्या बसल्या फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी टेबलवर बसून एका खोलीत बसून तो तिथं सर्वे सुरू आहे. ज्याच्यामुळे खरंच तो मतदार आहे का, खरंच स्थलांतरित झाला आहे का, दुसरं काय झालंय का, याच्याबद्दलचं क्रॉस व्हेरिफिकेशन दुर्दैवाने बीएलओ कडनं म्हणजे इलेक्शन कमिशन कडनं त्या ठिकाणी होत नाही. आणि हे होत नसल्यामुळे जे काही राजकीय कार्यकर्ते तिथं माहिती देत आहेत त्या माहितीचा उपयोग करून कुठं ना कुठं तरी तोंड बघून, नाहीतर कुठल्या पार्टीचा कुठला मतदार आहे ते बघून तिथं एसआयआर मध्ये काम सुरू आहे. जे वेस्ट बेंगॉलमध्ये झालं, जे बिहारमध्ये झालं, ते सुद्धा महाराष्ट्रात सुरू आहे.